शेतकऱ्यासाठी फसवा अर्थसंकल्प जाहीर करणाऱ्या लबाड सरकारला जिंदाबाद जिंदाबाद. शेतकरी संघटनेचा फसवा अर्थसंकल्प जाहीर करणाऱ्या लबाड सरकारचा. जिंतूर तालुक्याच्या कौसडी येथे शेतकरी संघटनेच्या वतीने व तसेच शेतकऱ्यांच्या वतीने अर्थसंकल्पाची होळी जाळण्यात आलेली आहे. इथे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तथा शेतकरी जमलेले आहेत. जे 10 तारखेला राज्य शासनाचा अर्थसंकल्प जाहीर झाला त्यामध्ये शेतकऱ्यांना डावलण्यात आले. शेतकरी हितांचे कोणतेही अर्थसंकल्प याच्यात जाहीर करण्यात आलेला नाही. तर आज आपण शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. काय नाव तुमचं? गजानन देशमुख, शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष परभणी. 10 तारखेला अर्थसंकल्प जाहीर झाला तर हे शेतकरी हिताचा झाले काय? नाही, कालच्या 10 तारखेला जे राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला, या अर्थसंकल्पाचे आकडे जर बघितले तर सर्वात मोठी रक्कम या अर्थसंकल्पामध्ये महिला आणि बाल कल्याण विकासासाठी ठेवलेली आहे. त्याच्यानंतर 2 जलसंपदा मंत्रालयाला जास्त बांधकाम आलं. म्हणजे सरकारमध्ये असलेल्या लोकांना किंवा मंत्र्यांना किंवा त्यांच्या खासदार आमदारांना पैसा वापस काढता येते अशा लेवलला जास्त पैसा खर्च करण्याचा अर्थसंकल्पात त्याने निर्धार केलेला आहे. आणि सर्वात मोठी फसवणूक शेतकऱ्याची या राज्याच्या शेतकऱ्याची झालेली आहे. सर्व राज्यभरातली शेतकऱ्यांचे आशा होती की या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी जे जाहीरनाम्यात दिलेलं आश्वासन आहे कर्जमुक्तीचं, कर्जमुक्ती हे सरकार मधल्या कोणत्याही नेत्याला कळत नाही. कारण कर्जमुक्ती काय आहे आणि कर्जमाफी काय याच्यातला फरक फक्त शेतकरी संघटनेचे संस्थापकीय अध्यक्ष शरद जोशी यांना माहित होती. पण ते नेहमी कर्जमाफी म्हणतात. कर्जमाफीचं जे जाहीरनाम्यात दिलेलं आश्वासन पाळतील आणि या अर्थसंकल्पात आम्ही आता कर्ज माफ होईल अशी आशा राज्यभरातील शेतकऱ्यांना होती. पण या अर्थसंकल्प शेतीच्या भावासाठी काही त्यांनी नियोजन केलेलं नाही. शेतीमालाचा भाव वाढील असंही आश्वासन त्या अर्थसंकल्पात मिळालं नाही आणि कर्जमाफीचं सुद्धा मिळालं नाही. आणि बाल कल्याण आणि महिला विकासाला जास्त पैसे देण्याचं कारण आमच्या सगळ्या बहिणींना, आमच्या घरच्या स्त्रियांना 1500 रुपये भीक म्हणून वाटायची आणि दुसरीकडे सोयाबीन, कापूस सगळ्या शेतमालातून लाखो रुपये लुटण्याचे धोरण सरकारनं अवलंबिलेलं स्पष्ट या अर्थसंकल्पातून होते. म्हणून हे अर्थसंकल्प सर्व राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी फसवा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारा अर्थसंकल्प आहे. म्हणून आज होळीच्या निमित्तानं आम्ही त्या अर्थसंकल्पाची होळी आज या निमित्तानं शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे. ते अर्थसंकल्पाची होळी जाळण्यात आली आहे. तर तुम्हाला त्याबद्दल म्हणजे जे राज्य शासनाने जे 10 तारखेला अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे ते शेतकरी म्हणून किंवा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला पटलं नाही का? हा, सर्वप्रथम म्हणजे शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आणि शेतकरी संघटनेचा तालुका अध्यक्ष म्हणून मी सर्वप्रथम हे जो अर्थसंकल्प जाहीर झाला तो सर्वात प्रथम कळाला तो शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला, शेतीवर विचार करणाऱ्या शेतकऱ्याला. बऱ्या 90% शेतकरी या अर्थसंकल्पावर विचारच नाही त्यांचा. आणि दुसरा मुद्दा सांगायचा म्हणजे कधी नव्हे ते या मागच्या विधान परिषदेमध्ये जो कोट्यावधी रुपये खर्च झाला आमदारकी निवडणुकीला, तो निवडणुकीचा पैसा कसा काढायचा त्या उद्दिष्टानं मांडलेला अर्थसंकल्प. कोट्यावधी रुपये एका आमदारानं त्याच्या मतदारसंघामध्ये खर्च केलेले आहेत आणि तो पैसा वसूल कसा करायचा अशा पद्धतीचा हा पैसा वसूल अर्थसंकल्प राज्य सरकारनं मांडलेला आहे. आणि अर्थसंकल्पाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना आम्हाला अपेक्षा होती की सोयाबीनला जो त्यांनी फरक देणार होते, सोयाबीनला 6000 भाव देणार होते, तो 6000 भावाचं काहीतरी घोषणा करतील, फरकाच्या रकमेची घोषणा करतील आणि शेतकऱ्याला कर्जमाफीची घोषणा करतील ही इच्छा अपेक्षा होती. परंतु शेतकऱ्याच्या पूर्णतः तोंडाला पानं पुसलं त्या सरकारनं. त्यामुळे आम्ही जाहीरपणे या अर्थसंकल्पाचा निषेध करीत आहोत आणि याची होळी करीत आहोत.
म्हणजे आता या 10 तारखेला झालेल्या अर्थसंकल्प जाहीर झालेले आहे, त्याच्यामध्ये शेतकरी त्यांचा एकही प्रश्न घेतलेला नाही का? शेतकरी हिताचे याच्यामध्ये असे मुद्दे आहेत की ज्याच्यामधून या मंत्र्यांना आणि आमदारांना पैसा कसा कोण्या क्षेत्रातून पैसा काढता येतो, कोण्या सेक्टर मधून आपला पैसा कव्हर करता येतो, त्या सेक्टरला यांनी जास्त पैसा दिलेला आहे. परंतु शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यात जाणारा पैसा, शेतकऱ्याला डायरेक्ट लाभ भेटेल अशा पद्धतीचा कुठलाही याच्यामध्ये तरतूद केलेली नाही. आता तुम्ही म्हणतात कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती हे शासनाने करावे, यासाठी तुम्ही काय पुढच्या म्हणजे कोणत्या पद्धतीने तुम्ही आंदोलन छेडणार? ही अर्थसंकल्प मुळामध्ये मी पहिले सांगितलं की ज्यांना कळाला आहे तेच आज बुटभर लोक आज अर्थसंकल्पाच्या होळीला हजर आहेत. पण जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांना अर्थसंकल्प कळत नाही आणि आपलं हिताचं अर्थसंकल्प अपेक्षित आहे असं ज्याला जोपर्यंत कळत नाही, आणि आम्ही जे कर्जमाफी मागतोय ती आम्ही फुकट मागत नाहीत, काही नाही. आमचा लाखोनं रुपये मागच्या 4 वर्षामध्ये नाही तर पिढ्यानपिढ्या आम्हाला लाखोनं कोट्यावधीनं सरकार लुटत आहे. तो पैसा आमचा वापस द्या. कर्जमाफी म्हणजे आम्ही फुकट मागत नाहीत, आम्हाला दान करा म्हणत नाही. तुम्ही जे प्रश्न हे केलाय, तुमचा प्रश्न असा होता की तुम्ही पुढे प्रयत्न काय करणार. आता राज्यभरातल्या शेतकऱ्याची आशा होती की सरकार यावेळेस आता कर्जमुक्ती करील किंवा कर्जमाफी करील. पण आम्ही प्रयत्न करायला आमची जी अडचण आहे, एक शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून बोलतो, आमची जी अडचण आहे की राज्यभरातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी पाहिजे होती. पण जसं 2017ला शेतकऱ्यांना पुलतांब्यातून सुरू झालेल्या आंदोलनाला सपोर्ट केला आणि आम्हाला शेतकरी संघटनेच्या माध्यमातून म्हणा किंवा स्वयंस्फूर्तीनं जसे रस्त्यावर आलेले रोज दाखविला, ती रोज दाखविण्याची ताकद आज रोजी शेतकऱ्यांमध्ये दिसत नाही. म्हणून आम्ही प्रयत्न कसा करावा हेच आमच्या समोर प्रश्न आहे. आज तालुका जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे आज आम्ही शेतकरी संघटनेतर्फे 10 तारखेला जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाची होळी केलेली आहे. आणि मरता व क्या नाही करता अशी अवस्था निवडणुकीपूर्वी सरकारची झाली होती. आणि निवडणुकीत खोटे आश्वासनं देऊन, भूलथापा देऊन सरकारनं महाराष्ट्रातील जनतेची एक प्रकारे दिशाभूल केलेली आहे. 5 वर्षाचं MSEBचं बिल सरकारनं सांगितलं की शेतकऱ्याचं पूर्ण तुम्हाला माफ करू. त्याच्याविषयी काही एक चकार शब्द सुद्धा सरकारनं या अर्थसंकल्पामध्ये काही त्याची तरतूद केलेली नाही. आणि सरकारनं आम्हाला सांगितलं होतं की तुमची सरसकट कर्ज मुक्ती करतो, कर्ज माफी म्हणले नव्हते, 7/12 कोरा करतो असं आश्वासन दिलं होतं. पण याच्यावरही सरकारनं अर्थसंकल्पामध्ये कुठे 1 रुपयाची तरतूद केली नाही. आणि सरकारनं आम्हाला भूलथापा देऊन आमचं मतदान लुबाडलं. याच्यामुळे आम्ही कौसडी या ठिकाणी निषेध म्हणून या अर्थसंकल्पाची होळी केलेली आहे.